रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालेला आहे। रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे। प्रदीप शेळके असं त्या बदलापूर येथील घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात एका 4 वर्ष 10 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक। पुण्यात देखील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला। बदलापूरची घटना ताजी असताना सध्या बदलापूरमध्ये संतप्त आंदोलन सुरू असताना पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यामध्ये एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। खरं तर बदलापूरमध्ये सकाळपासून आंदोलन सुरू आहे। बदलापूरमध्ये शाळेमध्ये 2 लहान चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहे। आणि याच दरम्यान आता पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर येते।